मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर वेषांतर करून आता क्लबमध्ये होळी खेळण्यासाठी आलेला असतो आणि तो डायरेक्ट आता गोदाजवळच जातो. तेव्हा गोदा आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, अरे वा, खूप सुंदर दिसताय हा तुम्ही. तेव्हा आता सागरने अगदी म्हाताऱ्याचंच रूप घेतलेलं असतं, डोक्यावर फेटा बांधलेला असतो आणि त्याचबरोबर दाढी मिशासुद्धा अशा पांढऱ्या केलेल्या असतात, अंगावर घोंगडी घेतलेली असते. त्यावेळी आता तुम्ही ओळखलत का, असं सागर विचारतो. मग आता त्यावरती मुक्ता म्हणते, बायको तिच्या नवऱ्याला ओळखत सुद्धा असते आणि ओळखून सुद्धा असते. मग आता ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. त्यानंतर आता गोदा म्हणते, अरे बापरे, किती गोड दिसताय तुम्ही, असं वाटतं ना की दृष्टच काढून घ्यावी. असं म्हणून ती आता लगेचच सागरची दृष्ट काढते. मग आता गोदा सारखी सारखी आपली वेड्यासारखी करत असते, सागरचं खूप कौतुक करत असते आणि हसत असते. ते पाहून आता सागर तिच्याकडे पाहतच राहतो, कारण त्याला अजूनही माहीतच नसतं की ही जो सावनीला भांग्याचा लाडू देणार होती तो सावनीने हिलाच खायला सांगितला होता आणि नाईलाजाने गोदालाच तो लाडू खावा लागला. मग आता गोदा ही नशेच्या भरातच म्हणते की हॅपी होली, असं म्हणून ती सागरला प्रेमाचा रंग लावते. मग आता लगेचच हॅपी होली माय ड्रीम गर्ल, असं आता सागर प्रेमानेच गोदाला म्हणतो आणि तिला सुद्धा रंग लावतो आणि मग तो म्हणतो, माझं चॅलेंज मी पूर्ण केलंय. आता असं म्हणून ते दोघेही खूपच वेळ प्रेमाने एकमेकांकडे पाहत राहतात. त्यावरती गोदा आता थोडी लाजते आणि सागरचा हात पकडून त्याच्याबरोबर खूप हसत असते. सागर विचारत असतो, काय झालं काय झालं. मग आता ती काहीच बोलत नाही. तेवढ्यात असते ते आता सावनी येते आणि लगेचच असं तिला विचारते, काय ग गोदा, अगं काय ग, कुणाला सुद्धा काय तू रंग लावतेस, तू ओळखतेस का या म्हाताऱ्याला. मग आता त्यावेळी आता गोदाला असते. तेव्हा आता लगेचच सागर म्हणतो की अहो, आमची जन्मोजन्मीची ओळख आहे. तो सुद्धा आता वेगळा आवाज काढून बोलत असतो आणि एकदम म्हाताऱ्यासारखा गावठी भाषेत बोलत असतो. त्यामुळे सावनीला लगेच कळत नाही की तो नक्की सागर आहे म्हणून. त्यानंतर आता गोदा लगेचच म्हणते, अहो पॉपकॉर्न मॅडम, माझं कुकू आहे ते. तेव्हा सावनी आता आश्चर्याने पाहते आणि विचारते, काय कुकू म्हणजे आता काय नसतं नक्की. मग आता गोदा म्हणते, अहो माझे धनी आहेत हे, हॉटेवर, असं म्हणून आता सावनी सारखी सारखी सागरकडे पाहत असते, पण तिला लवकर डाऊट येत नाही आणि त्यानंतर ती लगेचच तेथून जाते. तेवढ्यातच घरातील सर्वजण आता तेथे येतात. मग आता लगेचच सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात आणि हसतात. तेव्हा आता स्वाती विचारते, अरे बा, बायको तर बायको नौटंकी आणि नवरासुद्धा त्यामध्ये काही कमी नाही, खूप नौटंकी आहे हा. त्यावरती इंद्रा म्हणते, अरे सागऱ्या, खूपच भारी हा, खूपच भारी, असं म्हणून आता लगेचच इंद्रा त्याची मजा करत असते. मग आता सागर लगेचच इंद्राजवळ जाऊन उभा राहतो आणि विचारतो, काय ग आई, शोभतोय ना गोदाचा नवरा आता. तेव्हा आता सर्वजण त्याच्यावर हसत असतात, कारण कुणाला काही माहीतच नसतं की सागर या लुकमध्ये आता येणार आहे. पण आता तो लकीला सांगतो, लकी जा बरं गाणं लाव आणि मराठी गाणं लावायचं हा. तेव्हा लकी हो असं म्हणतो. ती इंद्रा म्हणते, थांबा, मी सुद्धा येते लकी तुझ्याबरोबर, असं म्हणून दोघेही तिकडे जातात. सर्वजण तेथून गेल्यानंतर आता लगेचच गोदा ही रंग हातात घेते आणि सर्वांना लावायला जाणार असते, पण सागर तिला अडवतो. मग आता त्याच वेळी सई तेथे येते आणि दोघांकडे पाहतच राहते. तेव्हा आता गोदा आणि त्याचबरोबर सागर सुद्धा सईकडे पाहत असतात. त्यानंतर आता सई लगेचच विचारते, गोदा आजी. मग आता त्यावरती सागर म्हणतो, हीच आहे ना ती चिमणी जी माझ्या गोदाचा जीव होऊन राहिली आहे आणि मी तुझ्या गोदा आजीचा नवरा, असं म्हणून आता सागर आपली ओळख सांगतो. त्यावेळी लगेचच आता सागर हा सईला रंग लावतो. सई खूपच खुश होते. आता सई सुद्धा त्या दोघांना अगदी प्रेमानेच रंग लावते. मग आता ते तिघीही रंगपंचमी खेळू लागतात. त्यानंतर सई म्हणते, गोदाजी अगं चल ना, मी माझ्या फ्रेंड्सला तुला भेटवते. तेव्हा आता गोदा नुसती हसते आणि टाळ्या वाजवत असते. तिला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं. हे नेमकं सागर पाहतो आणि लगेचच गोदाला सावरतो आणि तिकडे घेऊन जातो. दुसरीकडे आता इंद्रा आणि स्वाती तेथे बसलेल्या असतात. मग आता इंद्रा म्हणते, ऐक ना लकी, चांगलं गाणं लाव एखादं आणि मराठी गाणं लाव हा छान. लकी म्हणतो, हो गाय, एखादं शोधू देत ना मला अगोदर गाणं छानसं. तेव्हा आता सावनी तेथे येते आणि म्हणते, हो लावा ना चांगलं गाणं आणि फक्त बोटं वर करून नाचायचं, एवढंच येतं तुम्हाला डान्स, बाकी काय येतं हो. या फॅमिलीचा चिपनेस काही जाणार नाही. काय मग माय डिअर एक्स सासूबाई, तुमची आदर्श सून आली नाही वाटतं.
कसा आहे ना, लाडका मुलगा सुद्धा कुठे दिसत नाहीये असं म्हणून सावनी आता इकडे तिकडे पाहते. मग आता उगीचच ती घरातील सर्वांना चिथवू लागते आणि विचारते की काय खरंच नाही आले का मुक्तासागर? आणि मला माहीत आहे ना आलेच नसतील, कारण त्यांना माहीत आहे ना की सई त्यांना अजिबात भाव देणार नाही आणि त्यांच्याबरोबर होळी खेळणार सुद्धा नाही, म्हणूनच ते घाबरून घरी बसले हो की नाही. तसंही मुक्ताला सईला तोंड दाखवायला जागाच नाही असं सावनी म्हणते. बरं झालं ती इकडे आले नाही असं सारखी सारखी म्हणते. तेव्हा आता इंद्रा म्हणते त्यांचं काम ना त्यांनी केलंय, तू बस अशीच जळकी कुठली. मग आता हे लकी गाणं लाव रे, मोठा आवाज कर असं इंद्रा पुन्हा म्हणते. तेव्हा तो म्हणतो लावतो लावतो. तेव्हा सावनी आता म्हणते बसा बोटं वर करून नाचत, एवढीच लायकी आहे तुमची असं म्हणून ती तेथून जाते. तर आता लगेचच खेळताना रंगबाई होळीचा हे गाणं लकी लावतो. गोदाला आता खूपच आनंद होतो. सागरचा ती हात पकडते आणि लगेचच त्या गाण्यावर ताल धरू लागते, नाचू लागते. मग आता सर्वजण मुक्ताकडे पाहतच राहतात. सागरचा हात पकडून पकडून सारखी ती आता डान्स करू लागते. मग आता सावनीचं लक्ष सुद्धा तिच्याकडे जातं. तर सावनी आता तिच्याकडे पाहून खुळखण हसते. त्यानंतर घरातील सर्वजण तोंडातच बोटं घालतात, कारण आता त्यांना कळतच नाही की मुक्ता अशी वेड्यासारखी कशी नाचायला लागली आणि अशी कशी वागू शकते ती, कारण आतापर्यंत तर मुक्ताने असं कधी केलं नाही. आता हाच विचार सर्वजण करत असतात. तर आता गोदा ही त्या रंगाच्या टेबलवरच चढते आणि तेथे त्या लाकडाला धरून नाचत असते. तर सागर तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता गोदा त्याची खूप गंमत करत असते, पडल्याची ॲक्टिंग करत असते आणि लगेचच सागर तिला पटकन खाली घेतो. मग आता सागरला सुद्धा ती ताल धरायला सांगते आणि त्याच्याबरोबर डान्स करायला सांगते. ते दोघेही आता नाचू लागतात. तर इकडे इंद्रा आता लगेच डोक्याला हात लावते आणि म्हणते काय होऊन बसलंय हे. तर सावनीचं मात्र आपलं हसणंच सुरू असतं. इकडे आता घरातील सर्वांना खूप टेन्शन येतं. मग आता इंद्रा म्हणते बापरे, इथे तर घोळच होऊन बसलाय, कारण मी सांगितलं होतं मुक्ताला फक्त त्या सावनीला लाडू खायला दे म्हणून, परंतु हिनेच तो लाडू खाल्ला. ते भांग्याचे लाडू ना बनवायलाच नको होते असं इंद्रा आता स्वतःलाच दोष देत म्हणते. मग आता स्वाती एक भीती दाखवते की अगं मम्मी पण वेगळंच होऊन बसेल इथे काहीतरी, कारण ही गोदा आहे, मुक्ता नाही असं सर्वांना आतापर्यंत आपण तर दाखवतोय आणि ती सुद्धा. इथे जर बिंग फुटलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ग. मग आता काय करायचं असा इंद्रालाही प्रश्न पडतो. तेव्हा ती लकीला आवाज देते. लकी लगेचच धावत तेथे येतो. काय करायचं काय आता असं ते तिघेही विचार करत असतात आणि मुक्ताकडे पाहतात. तर मुक्ता अजूनही तालच धरत असते. सागर आता तिच्या पाठोपाठ पळत असतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तर सावनी मात्र त्या दोघांची मजा घेत असते आणि खूप म्हणजे खूप हसत असते. इकडे आता लकी काहीतरी आता स्वातीच्या कानात सांगतो. मग ते दोघेही आता लगेचच तेथून जातात. इकडे गोदा मात्र चांगली जाता तिच्या तालावर सागरला नाचवत असते आणि अशी ॲक्टिंग करा, असं नाचा तसं नाचा असं म्हणत असते. सागर सुद्धा आता तिचं ऐकत असतो, तिच्या कलेप्रमाणे जरा घेत असतो आणि तसाच नाचत असतो. मग सावनी आता नजर रोखूनच विचार करत असते की काय करावं, ही गोदा अशी का नाचतेय, अंगात वगैरे आलं की काय तिच्या, ओ म्हणजे हिने भांग खाल्ली आहे का, असं आता विचार करतच तिला समजतं की मगाशी जो लाडू ती मला खायला देत होती ना, त्या लाडवामध्ये भांग होता आणि तिने तोच लाडू खाल्ला आणि म्हणून हिला भांग चढली आहे. मग आता लगेचच ती म्हणते की ही दीड शहाणी गोदा मला भांग खायला लावणार होती काय, आता हिच्याकडे बघतेच. आता नशीब तो लाडू मी खाल्लाच नाही, तिच्याच तोंडामध्ये कोंबला, कारण हिचा डाव हिच्यावरच उलटला. इकडे आता मुक्ता खूप नाचत असते. ते पाहून आता सर्वजण टेन्शनमध्ये येतात. सागरला तर काय करावं सुचत नाही, कारण मुक्ता आता सारखी सारखी पिचकारीने त्याच्या अंगावर पाणी उडवत असते, त्याचबरोबर त्याला रंग लावण्याचा प्रयत्नसुद्धा करत असते. तेव्हा आता लगेचच तेथे कोमल येते, कारण मिहिका तेथे समोरच उभी असते आणि कोमल तिच्या अंगावर ते मिरचीचं पाणी टाकण्याच्या प्रयत्नात असते. परंतु आता ते मिरचीचं पाणी ज्या बादलीमध्ये असताना त्या बादलीलाच नेमका आता मुक्ताचा धक्का लागतो, त्यामुळे ती बादलीच आता पडते आणि त्यातली पाणी सुद्धा आता ते सांडून जातं. तर कोमल रागावैतागाने आता तिच्याकडे पाहते, कारण तिचा प्लॅनच फ्लॉप झालेला असतो. इकडे आता मिहीर हा मिहिकाला घेऊन लगेचच दुसरीकडे जातो. तर इकडे गोदा आता खूपच वेड्यासारखी नाचत असते. ते पाहून सागरला टेन्शन येतं. मग आता सावनीला कसं बाहेर घेऊन जायचं,
हे लकी आणि स्वातीने ठरवलेलं असतं, त्यामुळे ते आता तिच्या अंगावर पाणी उडवण्याच्या प्रयत्नात असतात। मग आता सावनी खूपच घाबरते, तिला काय करावं हे सुद्धा सुचत नसतं। आता लकी आणि त्याचबरोबर स्वातीने चांगली सावनीची धांदल उडवून टाकलेली असते आणि तिला ते दोघेही खूप अंगावर पाणी टाकून त्रास देत असतात। इकडे आता मुक्ताच्या केसांचा जो विग असतो ना, तो विगच आता निघतो, त्यामुळे सागर खूपच घाबरतो। तेवढ्यातच इंद्रा आता लगेचच सागरच्या मदतीला येते, कारण गोदाचा अगदी चष्मा सुद्धा पडलेला असतो। मग आता इंद्रा आणि सागर हे दोघेही मुक्ताला अजूनच समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु या गाण्यावर मुक्ता एवढी थिरकत असते की तिला काही सुधच नसते। तर इकडे आता लकीने चांगले सावनीच्या अंगावर पाण्याची बादली टाकलेली असते, त्यामुळे आता सावनी आता खूपच चिडते। तर इकडे सागर हा गोदाला अडवण्याचा प्रयत्न करतो, कारण तिच्या केसांचा पूर्णपणे विग निघालेला असतो आणि ती तशीच नाचत असते आणि तो तिला आपल्या असं पाठीमागे लपवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता दुसरीकडे सावनीला लगेचच लकी आणि स्वाती हे दोघेही सॉरी 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 असं म्हणतात, तेव्हा सावनी आता नॉनसेन्स असं म्हणते आणि तेथून जाते। तर लकी आणि स्वातीला खूपच आनंद होतो, कारण काहीही करून आता त्यांना सावनीला तेथून घालवायचंच असतं। तर इकडे मुक्ता अगदी वेड्यासारखीच करू लागते। आता सावनी गेल्यामुळे सागरच्या जीवात जीव येतो, पण आता मुक्ताचा विग कुठे गेला हा प्रश्न त्याला पडतो। मग आता अंगावर असणारी जी घोंगडी असते ना, तो ती इंद्राकडे देतो आणि मग इंद्रा तीच घोंगडी आता मुक्ताच्या डोक्यावर ठेवते, जेणेकरून ती मुक्ता आहे हे कुणाला ओळखू नये ना यासाठी, खरं तर सावनी आणि सईला ओळखू नये ना यासाठी। मग आता हे करत असताना चांगलीच इंद्राची धांदल उडालेली असते, तेव्हा काही वेळातच आता तर तो विग शोधण्याच्या पूर्णपणे प्रयत्नात असतो, परंतु त्याला तो विगच सापडत नाही। तो खाली बसून टेबलच्या खाली वगैरे तो शोधत असतो। तर आता दुसरीकडे मिहिका आणि मिहीर हे दोघेही जरा बाजूला असतात, तेव्हा तेथे असणारा रंग आता हातावर घेत लगेचच मिहीर हा मिहिकाच्या गालाला रंग लावत हॅपी होली असं म्हणतो। तेव्हा मिहिका खूप वेळ त्याच्याकडे पाहतच राहते आणि तिला आता त्याच्या प्रेमाची जाणीव होते। तेव्हा आता लगेचच मिहिकाला वाटतं की कुणीतरी पाहिल, म्हणून ती लगेच तेथून जाते। तर आता कोमल लगेचच त्यांच्या पाठीमागून येते, कारण तिला माहीत असतं की या दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे आणि कोमल मग खूपच चिडलेली असते। तिला आता खूपच राग आलेला असतो, कारण एवढे प्रयत्न करून देखील आता मिहिकाच्या अंगावर ते मिरचीचं पाणी उडवणं तिला शक्यच झालेलं नसतं, तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो। इकडे आता सावनी ही व्यवस्थित साडी स्वच्छ करून आलेली असते, तेव्हा स्वातीताई थांबा, स्वातीताई थांबा असं म्हणून लकी आणि स्वाती हे दोघेही सावनीच्या अगदी हात धुवूनच पाठीमागे लागतात। ते दोघेही आता लगेचच सावनीला म्हणतात की थांब थांब असं म्हणून तिच्या अंगावर ते रंग उडवण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा सावनी आता खूपच जोरात ओरडते आणि म्हणते, अरे आत्ताच मी चांगलं व्यवस्थित वॉश करून आले आहे आणि तुम्ही हे काय करताय? मग आता चांगलं सावनीला आता ते रंगाने भरवून टाकतात, तेव्हा ती म्हणते, आत्ताच क्लीन करून आले होते मूर्खांनो, तुमच्याकडे ना मी नंतर बघून घेते असं म्हणून सावनी खूपच चिडते। मूर्ख माणसं, युजलेस कुठली असं म्हणून ती तावातावानेच पाय आपटत तेथून जाते। तेव्हा आता पुन्हा लगेचच स्वाती आणि लकी हे दोघेही तेथून जातात। मग आता इकडे सागर अजूनही त्या गोदाचा विग शोधत असतो, त्यावेळी इंद्रा मात्र आता गोदाला पकडून तेथेच ठेवते आणि कुणाला दिसूच देत नाही, कारण तिच्या अंगावर तिने घोंगडी टाकलेली असते। आता सर्व लहान मुलं हे रंग खेळत असतात, त्याच वेळी सई आता आधी जवळ जाते आणि त्याला म्हणते की चल ना दादा, आपण ना गोदा आजीला भिजवूया दादा। चालेल असं आता आधी म्हणतो। मग ते दोघेही तिकडे जातात। तर आता सईने खूप मोठी पिचकारी घेतलेली असते। इकडे आता गोदा ऐकतच नसते आणि ती इंद्रालाच आता जरा मागे लोटते आणि त्यामुळे काय होतं तर सई तेवढ्यातच तेथे येते आणि गोदाच्या अंगावरच पाणी उडवते। आता गोदाचा विग नसल्यामुळे सई तिच्याकडे पाहतच राहते, कारण गोदाचं खरं रूप आता तिच्या समोर आलेलं असतं। आता मुक्ताचा पूर्णपणे मेकअप सुद्धा निघालेला असतो, ते पाहून सई तर अगदी थक्क होऊन जाते। तर इंद्रा आता खूपच घाबरते। त्यानंतर गोदा आता सईकडे खूप वेळ पाहतच राहते, तेवढ्यातच विग आता सापडतो, त्यामुळे सागर आता तो केसांचा विग घेऊन तेथे येतो आणि म्हणतो, मुक्ता हे घ्या पटकन असं म्हणून आता तो तिच्याकडे देणार, तेवढ्यातच तो समोर सईला पाहतो आणि तोही आता खूपच घाबरतो। आता सागरच्या हातात तो केसांचा विग पाहून सईला सर्व काही चित्र लगेचच क्लिअर होतं। मग आता सई म्हणते, मुक्ताई तू चीटर आहेस, तू खोटारडी आहेस, अगं मी तुला नाही ओळखत असं म्हणून ती आता खूपच भडकते।
तू जा बरं अगोदर इथून, असं म्हणून सई तिचा आता राग करू लागते. तेव्हा सई आता लगेचच तेथून जाते. मग आता सई थांबना असं म्हणून आता गोदा तिला थांबायला सांगते. पण आता सागर मुक्ताला म्हणतो जाऊ नका पुढे. तर आता सई खूप चिडली. हे पाहून आता सर्वांनाच खूप टेन्शन येतं. सर्वजण आता एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता दुसरीकडे सई ही घरी आलेली असते. तेव्हा तिला आता या सगळ्या गोष्टी आठवू लागतात की कशा प्रकारे मुक्ताई ही मला सावत्र आई वाटलीच नाही. जसा तिनेच मला जन्म दिलाय असंच आजपर्यंत मुक्ताईने मला ट्रीट केलं, मला सांभाळलं. आणि सावनीला सुद्धा सांगितलं, अगं तू जरी त्या मुलांना जन्म दिला असेल ना तरीही त्यांची खरी आई मीच आहे. मुक्ताचं ते प्रेम पाहून सई अगदी भारावून गेलेली असते. परंतु जेव्हा कस्टडी घेण्याची वेळ आलेली असते तेव्हा तिने आदिदादाला का निवडलं, मला का नाही निवडलं, हा सुद्धा प्रश्न सईच्या मनात असतोच. त्यामुळे सईच्या मनात आता खूपच कालवाकालव होते. त्याचबरोबर गोदा बनून माझे किती छान प्रकारे मुक्ताईने माझं सगळं काही केलं, मला सांभाळलं, मला खाऊ पिऊ घातलं, हे सगळं देखील सईला आठवत असतं. मग आता सई ही म्हणते की मोठी माणसं ना असं का वागतात मला कळतच नाही. मला ना आता मुक्ताईचा खूप राग आलाय. मुक्ताई अशी का वागते ना कळतच नाही. जेव्हा माझी कस्टडी घेण्याची वेळ आली तेव्हाच नेमकं तिने मला का झिडकारलं असेल, असं म्हणून आता सई ही रडू लागते. मी कोणाशी बोलू की मोठी माणसं अशी का वागतात हा प्रश्न सईच्या मनात येतो. कुणाबरोबर तरी तिला बोलायचं असतं, मन मोकळं करायचं असतं. त्यामुळे ती आता कुणाला तरी शोधत असते. कोमल तितक्यात तेथे येते आणि काय झालं सई माऊ असं विचारते. तेव्हा तू तर केस सुद्धा नीट नाही पुसलेत, असं म्हणून चल आपण केस नीट पुसूयात, असं आता जेव्हा कोमल म्हणते ना तेव्हा सई तिचा हात पकडवूनच ठेवते. तेव्हा कोमल तू मला तुला काहीतरी विचारायचंय असं सई म्हणते. मग आता लगेचच ती म्हणते की कोमल तू ऐक ना, एक सांग ना, जर तुझा माणसावर एखाद्या खूप ट्रस्ट असेल आणि तुझा तो ट्रस्ट त्याने तोडला तर तू मग काय करशील. सईचा हा प्रश्न ऐकून कोमलच इमोशनल होते आणि मग म्हणते की आपला ज्यांच्यावर ट्रस्ट असतो ना तेच लोक नेहमी आपल्याबरोबर खोटं बोलतात आणि तेच लोक सर्वात जास्त आपल्याला हर्ट करतात. आपण ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो ना ते लोक हवं तेव्हा आपल्याला जवळ करतात आणि हवं तेव्हा आपल्यापासून दूर सुद्धा जातात. आणि अशा लोकांपासून ना आपल्यालाच दूर राहता आलं पाहिजे. बोलायचंच नाही त्यांच्याशी, मगच त्यांना आपली किंमत कळेल. तर आता दुसरीकडे मुक्ताही घरी आलेली असते. तिने आवरलेलं असतं. तेव्हा सईचं बोलणं सतत तिच्या काळजाला लागतं. तू चीटर आहेस, तू खोटारडी आहेस, अशी बोलणार नाही कारण तू माझा विश्वासघात केलाय. तेव्हा इंद्रा तेथे येते, मुक्ताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. तेव्हा मुक्ता आता खूप रडू लागते. तर इंद्राला देखील वाईट वाटतं. मग आता घरातील सर्वजण सुद्धा तेथे आलेले असतात. सागर सुद्धा मुक्ताला समजावतो. मग त्यानंतर आता लगेचच मुक्ता रडत असते आणि म्हणते, सागर आता तुम्हीच सांगा ना, मी माझ्या सईशिवाय कशी राहू. मम्मी आता सईला सगळं कळलंय, तिने मला बघितलंय आणि तिने मला भेटायला नकार दिला, तर मी काय करू सागर सांगा ना, आता संपलं ना सगळं, असं म्हणून आता मुक्ता रडत असते. अहो तुम्ही पाहिलं ना ती मला काय म्हणाली, तर चीटर. त्यानंतर ती आता म्हणते मी खोटारडी नाहीये सागर, मी कसं सांगू आता तिला की तिच्या मुक्ताईने हे सगळं का केलं. अहो तिच्या पोटामध्ये 2 घास जावे, तिला माया मिळावी, तिच्याशी कुणी वाईट वागू नये म्हणून मी हे सगळं केलं. मी खरंच माझ्या सईशिवाय नाही राहू शकणार सागर, असं म्हणून ती खूपच रडू लागते. तेव्हा इंद्रा म्हणते, डोळे पुस बाळा, अगं तुझ्या मनात तशीही काही खोट नव्हती ना, तू चांगल्या मनाने हे सगळं केलं ना, मग कशाला उगीच स्वतःला दोष देत असते. सगळं काही ठीक होईल बघ, काळजी करू नकोस. पण मला ना भीती वेगळीच वाटतेय, जर सईने आता तुला बघितलंय तर सावनीला जाऊन तिने सांगितलं तर. तेव्हा सर्वांना आता खूपच मोठा धक्का बसतो. तर मुक्ता सुद्धा सागरकडे पाहत राहते. त्यानंतर सागर म्हणतो, मला सुद्धा अगदी याच गोष्टीची भीती वाटत होती, पण तसं असतं तर सावनीचा फोन आतापर्यंत आला असता. आता एवढं सर्व समजल्यानंतर सावनी अजिबातच गप्प बसणार नाही. पण सावनीने अजून काही तमाशा केला नाहीये म्हटल्यानंतर तिला काही माहीत नसणार. तेव्हा लकी म्हणतो, हो वहिनी, अगं दादूच बरोबर बोलतोय. तेव्हा आता स्वाती म्हणते, नाही पण सावनी ना खूप शातीर आहे, कदाचित सईने तिला सगळं सांगितलंही असेल, पण सावनी योग्य वेळेची वाट बघत असेल आणि तिला मुक्ताचं खरं रूप हे सर्वांसमोर आणायचं असेल. आता मला तर खूपच भीती वाटते, कदाचित ती या गोष्टीचा खूप मोठा इश्यू करेल की मुक्ता खोटं बोलून घरामध्ये घुसली आणि खोटं बोलून सईला भेटली. भाई मला सांग ना, कोर्ट या सगळ्यावर काही ऍक्शन घेईल का. तेव्हा सर्वांना आता खूपच मोठा धक्का बसतो. जर सावनीने या गोष्टीचा इश्यू केला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आता लगेचच लकी म्हणतो
की स्वातीताई म्हणते ना ते बरोबर आहे. मग आता मुक्ता खूपच रडू लागते, कारण मुक्ताला आता खूप या गोष्टीचं टेन्शन येतं. मग आता ती म्हणते की काहीही होऊ दे, पण मी माझ्या सईसाठी तिकडे जाणार म्हणजे जाणारच, ही रिस्क घेणार म्हणजे घेणारच, कारण सई माझ्या काळजाचा तुकडा आहे. मला कोणीही काहीही करू देत, परंतु मी माझ्या सईपासून कधीही म्हणजे कधीही अशी लांब राहू शकत नाही. मी त्या सावनीला अजिबातच घाबरणार नाही. मुक्ता म्हणते मी मिहरच्या घरी माझ्या सईला भेटायला जाणारच, कारण आता जर सई म्हणाली की मी घाबरले आणि लपून बसले तर असं कसं होऊ शकतं. सईने माझ्यावर डाऊट घ्यायला नको आणि तिच्या मनात अजूनही माझ्याविषयी असा गैरसमज व्हायला नको, म्हणून मला तिकडे तिला भेटायला जावंच लागेल. तिच्या मनातील तो गैरसमज दूर करायलाच हवा. तर सई म्हणाली ना की तू येऊ नकोस, तरच मी नाही जाणार, पण माझ्या मुलीला मी भेटायला जाणार आणि गोदा बनूनच जाणार, असं आता लगेचच मुक्ता म्हणते. सर्वजण आता मुक्ताकडे पाहतच राहतात, कारण सर्वांना समजतं की मुक्ताचा खरंच सईवर खूप जीव आहे. त्या सावनीला तर मुक्ता अजिबातच घाबरणार नाही. तर आता पुढे काय होणार हाच सर्वांना प्रश्न पडलेला असतो, कारण मुक्ता जर आता पुन्हा तिकडे गेली तर सई बरोबर कशी वागेल, ते मुक्ताला सहन होईल का, कारण सई आता सध्या खूप चिडलेली आहे. जर तिने काही वाईट साईट मुक्ताला बोललं तर मुक्ता ऐकून घेईल का, आणि मुक्ता कशाप्रकारे सहन करेल हेच सर्वांना कळत नसतं. त्यामुळे सर्वजण आता तिच्याकडे पाहतच राहतात आणि म्हणतात ऐक आमचं, तरी ही मुक्ता आता ऐकायला तयारच नसते. मग इंद्रा तर डोक्यालाच हात लावते, तर बाकी सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सागर आणि सई हे स्कूलमध्ये भेटतात. मिहीर आता सईला घेऊन तेथे आलेला असतो. मग आता सागर सर्व सत्य परिस्थिती समजावून सांगतो की कशा प्रकारे मुक्ताई फक्त तुझ्यावर जास्त प्रेम करते, बाकी दुसरं कोणीही नाही. मग आता मुक्ताई जर माझ्यावर जास्त प्रेम करत असेल, आधी दादाला चूज न करता मला केलं असतं आणि मला आपल्या घरी घेऊन गेली असती, पण तिने असं केलं नाही, त्यामुळे मी तिच्यावर खूप चिडली आहे. यातूनच तिचं प्रेम दिसून येतं. सई जरा स्पष्टपणे बोलते. तेव्हा मुक्ताईने दिलेलं वचन तोडून आज मी तुला काहीतरी सांगणार आहे, असं सागर म्हणतो. तर आता गोदा बनून लगेचच मुक्ता ही पुन्हा एकदा सईकडे येते. तेव्हा आता सई एकदमच चिडलेली असते. त्यानंतर आता तर सावनीसुद्धा आता तेथे उभी असते. सावनी आता गोदाकडे पाहतच राहते. त्यानंतर आता रागात तिच्याकडे पाहत ती म्हणते की येथेच थांबायचं, हा अजिबात पुढे यायचं नाही. मग आता तरीही गोदा आतमध्ये येते आणि चिमणे काय ग बाळा असं म्हणून सईला ती बोलत असते. तर सई तेथे खुर्चीवर बसते आणि चिडलेली असते. तेव्हा आता सावनी म्हणते एकदम गप्प बसायचं, पुढे काही बोलायचं नाही, कारण सर्व मला समजलंय. तेव्हा आता मुक्ता खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.